श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो व माझ्या स्वामी भक्तांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 4 ऑगस्टला म्हणजेच आज रविवारी आलेली आहे आषाढ अमावस्या। आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात। श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते। श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधी पूजा करण्याचा हा सण मानला जातो। दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या। या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मंगल्याचं प्रतीक आहे। त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्यांना विशेष महत्त्व आहे। मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या ही साजरी केली जाते। नंतर श्रावण महिना सुरू होतो आणि हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या आषाढी अमावस्येला विशेष महत्त्व दिल्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी अनेक प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी येणार नाहीत। आपल्या घराच्या मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य आणि गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल। असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगदी तुम्हाला पहिल्यांदा भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर आता तो उपाय पाहूया। तर हा उपाय आपल्याला आषाढी अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी करायचा आहे। सकाळी तुम्ही 10 वाजण्याच्या अगोदर हा दिवा लावू शकता। आपल्या घरामध्ये तो तुम्हाला लावायचा आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी संध्याकाळी 7 ते 9 वाजण्याच्या अगोदर हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल। हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये का लावायचा आहे? आपल्याला हा दिवा पितरांना प्रसन्न करण्यासाठी लावायचा आहे। पितृदोष हा नष्ट करण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे। जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात। जसं की घरामध्ये कारण नसताना सतत भांडणं होतात, अगदी छोट्या गोष्टींवरून घरामध्ये वाद होतात, मतभेद होतात, कुटुंबामध्ये सदस्य एकमेकांचे दुश्मन बनतात। यामुळे आपल्या घरामध्ये एकोपा राहत नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा हा देखील टिकत नाही। आलेला पैसा हा आपल्या घरातून कोणत्या ना कोणत्या कारणातून निघून जातो। यामुळे घरामध्ये सतत आर्थिक अडचणी तर येतातच। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या मुलांची प्रगती होत नाही। मुलं हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाहीत। मुलं वाईट व्यसनात सुद्धा जात असतात। मुलांची प्रगती खुंटते, कुटुंबाची देखील प्रगती होत नाही। आपल्या घरामध्ये सतत आजारपण राहतं। घरामध्ये कुठलंही शुभकार्य जे आहे ते देखील आपल्या घरामध्ये घडत नाही। तसेच यांसारख्या समस्या जर आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच आपल्या घराला पितृदोष हा लागलेला आहे। पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये या अडचणी आहेत। यासाठी उपाय करता येत असतात आणि जर मी तुम्हाला सांगितलेला उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला तुमच्या घरामध्ये केला तर नक्कीच तुमच्या घरातल्या या सर्व अडचणी दूर होतील। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे। एक उपाय हा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी सांगणार आहे आणि दुसरा उपाय हा तुमच्या घरातील अडचणी, पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मकता दूर करण्यासाठी सांगणार आहे। तर पहिला उपाय हा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे। तर बघा,
सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवांना तुम्हाला पंचामृताने स्वच्छ करायचं आहे। अमावस्येच्या दिवशी देवांना स्वच्छ करणं अतिशय शुभ मानलं जातं। पंचामृताने तुम्हाला देव स्वच्छ करायचे आहे। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला नवीन आसन टाकायचं आहे, त्यावरती हे देव ठेवायचे आहेत। शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालेल। अगरबत्ती धूप तुम्हाला लावायचा आहे। अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो तर ते उपाय आपल्याला पटकन फळ देऊन जातात। ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे। ही पणती चांगली असायला हवी, कुठेही तुटलेली फुटलेली घ्यायची नाही। जर तुम्ही फुटलेल्या किंवा खंडित झालेल्या वस्तू जर कुठल्याही उपायांमध्ये किंवा सेवेमध्ये वापरल्या तर त्या सेवेच्या उपायाचे कुठलेच फळ तुम्हाला मिळत नाही। एक चांगला दिवा घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे। शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे तूप आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, म्हणजे या तुपाचे पावित्र्य हे राखलं जातं। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला हळदीचे स्वस्तिक काढायचे आहे। हळद घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन आवर्जून घ्यायच्या आहेत। त्यानंतर या स्वस्तिकावरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि याच तांदळावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। देवघरामध्ये हा दिवा ठेवताना या दिव्याची दिशा जी आहे ती उत्तर दिशेकडे असली पाहिजे। आपल्या घराची जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला त्या दिव्याची ज्योत येईल अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे। दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत। दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते। अमावस्येच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा उपासना करत असतो। हा दिवा लावल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, घरातील गरिबी आणि दारिद्र्यही नष्ट होते। असा दिवा आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये लावायचा आहे। दिव्यामध्ये तूप संपलं तर त्यामध्ये पुन्हा तूप टाकायचं आहे। सकाळी लावलेला दिवा रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। दिवा काही कारणाने विझला तर पुन्हा प्रज्वलित करून तुम्ही तो लावू शकता। उपाय करून पहा, उपायाने तुम्हाला नक्कीच खूप पटीने चांगलं फळ प्राप्त होईल। त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी, कुटुंबावरचे संकट विघ्न नष्ट करण्यासाठी करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी देखील तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे। त्यामध्ये चिमूटभर काळे तिळ किंवा काळी मिरी किंवा पिवळी मोहरी ह्यापैकी कोणत्याही या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला काळ्या रंगाची वात असते, काळ्या धाग्याची वात, तर ती तुम्हाला लावायची आहे। पांढऱ्या रंगाची वात तुम्हाला लावायची नाही। काळ्या धाग्याचीच वात जी आहे ती तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे आहे। त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पिण्याचे पाणी असेल, म्हणजेच माठ असेल, हंडा असेल, फिल्टर असेल किंवा इतर कुठलंही भांडं असेल तर त्या भांड्यापाशी तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे। दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि आपले पितर हे आपल्या घरामध्ये पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात। अमावस्येच्या दिवशी ते आपल्या घरी येत असतात आणि तिथे आपल्या पिण्याचं पाणी आहे तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे। त्याने आपले पितर प्रसन्न होतात, आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात। म्हणूनच आपल्याला पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा तेथे लावायचा आहे। हा दिवा तुम्ही विझल्यानंतर त्या दिव्या खालचे तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना घालू शकता। जर तुमच्याकडे काळ्या रंगाची वात नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची वात घेऊ शकता आणि तुमच्याकडे काळा रंग असेल किंवा काळा काही असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि या पांढऱ्या वातीला लावून तुम्ही काळं बनवू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय
करायचा आहे। त्याचबरोबर आपण देवघरामध्ये जो दिवा लावला होता त्या दिव्याखालचे तांदूळ देखील तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत। तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। आणि अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि उद्या एका नवीन विषयावरती पुन्हा भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तसेच दीप अमावस्येच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।